विराजसला तो तो आता आता उठून बसेल, तो काही होणार नाही. तुम्हाला काय माहित, तो काही बोलत नाहीये, हलत सुद्धा नाहीये तो. मला माहिती आहे, मला माझ्या बिट्टीवर पूर्ण विश्वास आहे. आणि कोणी काही बोलू द्या, मला माहिती आहे माझी बिट्टी. माझ्या बिट्टीमुळे कधीच कोणाला त्रास होणार नाही, कोणाचं वाईट होणार नाही. तू तर तारणारी आहेस ग. अगं माई मुंग्या यांना यांच्या घरच्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं होतं, तेव्हा त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. पण त्यांना तू आधार दिला, सांभाळलंस, तू वाचवलंस त्यांना. अहो पण विराजच बरोबर असं काय झालं चंदुशा? तुम्हाला माहिती डॉक्टर काय म्हणाले की काही सांगता येत नाही. पण तू प्रयत्न सोडू नकोस हा बिट्टी. तू त्याला प्रेमाने हाक मारत राहा, बघ तो लगेच उठेल. हा, आणि तू अनाथ आहे म्हणून हे असं घडतंय असं म्हणतायत ना ते. पण राधा, अनाथांना नात्यांची जितकी किंमत असते ना, तितकी कोणालाच नसते बाळा. आणि तुझं मन तर ना प्रेमानं भरलंय, फक्त प्रेमानं भरलंय बाळा. आणि तीच सगळ्यात मोठी ताकद असते, ती तुझ्यात आहे बाळा. समजलं ना तुला? हा, हे हे विराजस, अरे शब्द दिला होतास ना मला, हा, माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आणणार नाही म्हणून. हे बघ आलं बघ, उठ आता. उठला रे. ए बिट्टी, तू त्याला प्रेमानं हाक मारत राहा, तो उठणार म्हणजे उठणारच. उठेल तो, मला वचन दे, वचन दे मला. तू त्याला लवकरच बरं करशील, वचन दे. वचन दे मला.